चांदूर तहसील के करज गांव में जहाँ पे गणपति विसर्जन के बाद में यहाँ पे यात्रा जो भरती है, तो यहाँ पे हमारे साथ कुछ पुलिसकर्मी मौजूद है, तो हम इन्हीं से जानना चाहेंगे कि किस तरीके से बंदोबस्त लगा है यहाँ पे। मनोज पंडित बोल रहा, बीटा मोलदा। यहाँ पे लड़कों को खास करके कोई भी महिला को तकलीफ न हो, इसकी पूरी की पूरी सुरक्षा चालू है। कोई गड़बड़ ना करे, कोई भी शांतता से अपना काम करे। गावकरी लोगों का परिपूर्ण सहयोग है। माझं नाव साक्षी धाळसे, मी इथचीच करदगावचीच आहे प्रॉपर ॲज अ इन्फ्लुएन्सर। हां, तिथे यात्रा भरलेली आहे, तुम्ही आज यात्रेमध्ये आलेला, तर तुम्हाला कसं वाटतंय? मस्तच वाटतंय लहानपणापासून पाहून यात्रा। आम्ही काय दरवर्षीच भरते अशी यात्रा। पेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे असं वाटू राहिलं तुम्हाला? हो, कारण आधी एवढी नाही भरायची, आता एकदम स्टँडपर्यंत गेली आहे। हो, यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक सर्वच याच्यावर आहे। साक्षी धाळसे इन्स्टावर आहे, साक्षी धाळसेच्या नावानं, आणि फेसबुक, यूट्यूब सर्व याच्यावर आहे। छान वाटत आहे। चांगला एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही फॉलो करा। करदगावचे सर्व अपडेट येत असते माझ्या इन्स्टावर, यूट्यूबवरही आहे, फेसबुकवरही आहे। फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अच्छा लग रहा है। तुम्ही कुठून आले? नागपुर। नागपुर से? हाँ, चल यात्रा में आए क्या और कहीं पे? नहीं, नानी के इधर आए थे, तो इधर मेला लगता है सुना था, तो मेला घूमने आए। तो कैसा लग रहा है करजगांव का मेला घूमने? अच्छा लग रहा है, काफी अच्छा है, बहुत अच्छा, अच्छा ही है। सकते करजगांव का मेला जो यात्रा कहते हैं, जिसे गणपति विसर्जन के बाद में दूसरे दिन यात्रा भरती है। मेरे पीछे आप देख सकते हैं काफी महिला सुरक्षा कर्मी भी आपको नजर आ रहे होंगे यहाँ। माझं नाव नकुल विजय पंत निमकर, करसगाव। हे आम्ही लहान असताना तेव्हापासून पाहिलेली आहे, त्याच्या अगोदरपासून अशी, आणि परंपरा आहे ह्या गावची। चांगलं वाटते, आणि यावर्षी पाणी पण नाही आहे, त्याच्यामुळं चांगली व्यवस्थित चालू आहे। मी प्रमोद कांडलकर, करसगाव। हे जवळपास 40 वर्षापासून यात्रा भरत आहे, आणि विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा राहते दरवर्षीप्रमाणे, आणि अवघ्यात दूरदूरचे लोक येऊन अवघ्यात भरगच्च प्रमाणे यात्रा राहते, आणि गावाचा सपोर्ट, गावकरी बंधू, आणि त्यानंतर ग्रामपंचायत वासी आणि संपूर्ण गावकरी मंडळी यांची पूर्ण सखोलतेनं अभ्यास केल्यानंतर, आणि येथील मंडळी पण इथं दक्षता घेतल्या जाते। काही त्यांनी आता यात्रा करायसाठी आणलं, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आता गणपतीची यात्रा चालू आहे, तर आलो थोडीशी खरेदी करण्याकरिता। तुम्हाला कसं वाटतंय आता यात्रेमध्ये येऊन? आनंद वाटते, सर्वांनाच आनंद वाटते, आम्हाला पण आनंद वाटू राहिला, काऊन की दरवर्षीप्रमाणे आमच्या इथं गणपतीची यात्रा अशीच चालू राहते। असं यावं वाटते, खरेदी करावं वाटते थोडीफार, तर आम्ही येतो, खरेदी करतो। काही नाही, आपलं तर चांगलं आहे, व्यवस्थित लोकांचा उत्साह आहे यात्रेबद्दल, वाढूनच राहिला ना दरवर्षी। यावर्षी पण तसाच उत्साह दरवर्षीसारखा जास्त प्रमाणात। माझं नाव ऋषाली प्रफुल्ला लावे, मी इथलीच राहणारी आहे, आणि आमचा हा गणपतीच्या यात्रेमध्ये खूप चांगला उत्सव दिसत आहे, त्यामुळे आम्हाला पण सुद्धा चांगला आनंद वाटत आहे, आणि हे पब्लिकमध्ये आमचे परिचय पण होत आहे, पाहुण्यांच्या सोबत तिथे भेट होत आहे, आणि आमचे मित्रमैत्रिणी सुद्धा दिसत आहे। यात्रा पण खूप चांगल्या प्रमाणे चालू आहे, आणि आम्हाला खूप आनंद होत आहे। धन्यवाद।